आता सध्या आपण आलोय रानात. आपल्याला कांद्याचं तराव लावायचे. ती पाण्यासोबत आपण लावणार आहे, पाणी पण लावले आणि ऊसात लावायचे आपल्याला. तर ही तर ऊसाची लागण केली आहे. गहू पण आहे, ऊस पण आहे, सगळंच आहे. आणि आता खालती जायचे आपल्याला. आता खालती पोचल्या माझ्या हातात ही ताराव सोपव आणि चला म्हणले घ्या लावायला पटकन. मग जरासा पण उशीर न करता ही ताराव पाण्यात काय अशा पद्धतीने लावायला घेतलं. आणि हे असलं काहीतरी मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. याच्या आधी काय असलं तराव वगैरे मी तर काय लावलं नव्हतं, पण हे असलं काहीतरी करण्यात पण मजा आहे वेगळी. म्हणजे सकाळच्या कवळ्या उन्हात, ती पण राहणा होणार निवांत काम हेच. आता एवढ्यात आपलं निम्म सरीत लावून पण झालं होतं आणि आपल्यापासलं तराव पण संपलं, म्हणून हे एवढं राहिलेलं ते पण घेतलं, मग लावायला लागलं. आता हे लावायच्या आधी याचं असं वरनं थोडं शेंड पण काढायला लागतात, म्हणजे ती परत लागून फुटून येते. आता ही तराव लावताच मधनं तसा मांजरासारखा आवाज यायला लागला. एक दोनदा काय कळलं नाही, पण नंतर कळलं की तो पक्षी आहे. तर चला आता आपण याची थोडी प्रोसेस पण बघूयात. तर आपण जी तराव आणलं होतं कांद्याचं, ती तराव आपण लावून घेतलं, पाण्याबरोबर लावून घेतलं. आपल्या ऊसातच लावलं आहे ती तराव आपल्याला आत्ता लावलं की त्याचं उत्पन्न 3 महिन्यानं भेटतं. आत्ता सध्या ऊस आपण लागण केले, त्यासाठी आपल्याला पाणी रेग्युलर करायला लागतं. त्यामुळं ते पाण्यामुळं आपलं गहू आणि कांद्याचं पण उत्पन्न निघतं.